उपोषणाचा प्रभाव 2 दिवसातच निर्णय मागण्या मान्य, आंदोलनाला मोठे यश. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा दणका. मराठवाड्यातील वाढत्या भ्रष्टाचार, अन्याय व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात छेडलेल्या बेमुदत आमरण उपोषणाने अखेर प्रशासनाला जागे केले. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 20 एप्रिल 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाची केवळ 2च दिवसात प्रशासनाने गंभीर दखल घेतली. हे या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे. या उपोषणामुळेच विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळाली आणि अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले. एकच मंच सर्व समस्या या ध्येयाने सुरू केलेल्या या उपोषणात मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपोषणाचा थेट परिणाम प्रशासन हलले. शिऊर तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील पाझर तलाव अतिक्रमण प्रकरण. उपोषणामुळेच या गंभीर प्रकरणाची दखल घेतली गेली. संबंधित तलाव शासकीय गायरान जमिनीत असल्याने तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले. देवणी तालुक्यातील बेकायदेशीर खडी क्रशर व MRC प्लांट उपोषणाच्या दबावामुळेच या प्रकरणाची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंगा तालुक्यातील अनधिकृत वीटभट्ट्या उपोषणामुळेच चौकशी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषद लातूर येथील कार्यकारी अभियंत्यांची बदली मागणी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे अहवाल पाठवून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. वलांडी शाळेतील शैक्षणिक नोंदी गायब प्रकरण उपोषणामुळेच संबंधितांवर फौजदारी कारवाई व चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. देवणी पंचायत समितीत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार उपोषणाच्या प्रभावामुळे चौकशी व बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले गेले. देगलूर जिल्हा नांदेड येथील गायगोटा भ्रष्टाचार प्रकरण उपोषणामुळेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आले. उपोषणाची ताकद सिद्ध. हे सर्व निर्णय केवळ कागदोपत्री नव्हते, तर उपोषणाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाला तातडीने प्रतिसाद द्यावा लागला. 2 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर दखल घेण्यात आल्याने उपोषण हे प्रभावी लोकशाही शस्त्र असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. उपोषण स्थगिती पण लढा सुरूच. मागण्यांची दखल घेतल्याने समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र पुढील कारवाईवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं. या यशस्वी उपोषणामध्ये संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड नांदेड, परभणी जिल्ह्यातून मारुतीराव ढाले, जालना जिल्ह्यातून राम राठोड, पिराजी गायकवाड, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शेख सलमान, जिल्हा सचिव फिरोज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बद्रुद्दीन, शहराध्यक्ष सय्यद अझरुद्दीन, जिल्हा सदस्य शेख अनीस शेख रौफ, शौकत कुरेशी, इम्रान खान, असलम शेख, कन्नड तालुकाध्यक्ष जावेद खान पठाण, लातूर येथून रमेश खताळ, तानाजी भंडे, शेख फयाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हे उपोषण केवळ आंदोलन नव्हते, तर प्रशासनाला उत्तरदायी बनवणारा निर्णायक संघर्ष ठरला. मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेला हा आवाज भविष्यातही अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी शेख सलमान, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.